Hello students, good morning. मी नाटे madam. Students, today you have to learn lesson number 5, heat. In this lesson, we have to learn main points are latent heat, anomalous behavior of water, specific heat capacity, regulation, dew point and humidity. हे 5 पॉइंट्स आपण ह्या लेसनमध्ये आज लर्न करणार आहोत. नाउ फर्स्ट वी सी व्हॉट इज लॅटेंट हीट. लॅटेंट हीट काय आहे हे आपण फर्स्ट बघूया. आता लॅटेंट हीट हे बघण्यासाठी एक छोटासा प्रॅक्टिकल मी तुम्हाला सांगते. प्रॅक्टिकल असं आहे की एका छोट्याशा भांड्यामध्ये काही आईस क्यूब्स आपण घ्यायचे. फ्यू पीसेस ऑफ आईस क्यूब्स टेकन इन ग्लास बीकर अँड गिव्हन हीट इट्स. एका छोट्या बीकरमध्ये आईस क्यूब्स घ्यायचे आणि त्याला काय द्यायची, हीट द्यायची. आता बघा, आपण जर आईसला हीट द्यायला सुरुवात केली तर काय होईल. सगळ्यांनाच माहिती आहे की काय होणार आहे, की त्या आईसचं कशामध्ये कन्व्हर्जन होणार आहे, वॉटरमध्ये. हे जे आईस क्यूब्स आहेत, ह्या आईस क्यूबचं वॉटरमध्ये कन्व्हर्जन व्हायला सुरुवात होईल. परंतु तुम्हाला माहिती आहे की ॲट अ टाइम एकदम सगळेच आईस काही वॉटरमध्ये जाणार नाही. ते हळूहळू यातले आईस वॉटरमध्ये कन्व्हर्ज होतील. आणि हे कन्व्हर्जन होत असताना, आईसचं वॉटरमध्ये कन्व्हर्जन होत असताना आपण त्या आईसचं टेम्परेचर मोजण्यासाठी त्या आईस क्यूब्समध्ये एक थर्मोमीटर स्टँडच्या साहाय्याने अडकवून ठेवायचं. बघा, few pieces of ice cubes taken in glass beaker and given heat its temperature is recorded every minute. आणि काय करायचं, टेम्परेचर हे रेकॉर्ड करायचं. प्रत्येक मिनिटाला टेम्परेचर रेकॉर्ड करायचं. आता बघा, ऑब्झर्वेशन. किती छोटासा प्रयोग आपण हा घरी पण करू शकतो जर आपल्याकडे थर्मोमीटर असेल तर. आईस क्यूब्समध्ये थर्मोमीटर ठेवून आपण टेम्परेचर रेकॉर्ड करायचं हीट द्यायला सुरुवात केल्यानंतर, आणि ऑब्झर्वेशन करत राहायचं. आता ऑब्झर्वेशन काय आहे बघा, तुम्हाला आश्चर्य वाटेल. आपण इथून खालून हीट देतोय की नाही, हीट देतो आहे म्हटल्यानंतर साहजिकच आपल्या मनात काय येईल की ह्या मध्ये जे काही मिक्सचर आहे, ह्या मिक्सचरचं टेम्परेचर वाढायला लागलं असेल असंच वाटणार ना आपल्याला. पण नाही. द टेम्परेचर, बघा पहिलं ऑब्झर्वेशन काय आहे, द टेम्परेचर ऑफ द मिक्सचर रिमेन्स 0 डिग्री सेल्सिअस टिल द आईस मेल्ट कम्प्लिटली. गंमत आहे की नाही बघा. रिमेन्स म्हणजे कसं राहतं, कायम राहतं, बदलत नाही. द टेम्परेचर ऑफ द मिक्सचर रिमेन्स 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे मिक्सचरचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअसच राहतं. टिल द आईस मेल्ट कम्प्लिटली. टिल म्हणजे पर्यंत, जोपर्यंत हा सगळ्याच्या सगळा आईस पूर्णपणे मेल्ट होत नाही, म्हणजे वॉटरमध्ये तो जोपर्यंत मेल्ट होत नाही. म्हणजेच काय की जर समजा हा संपूर्ण आईस वॉटरमध्ये मेल्ट होण्यासाठी जर 5 मिनिट लागले तर 5 मिनिट ह्या संपूर्ण मिक्सचरचं टेम्परेचर किती राहणार आहे, रिमेन्स 0 डिग्री सेल्सिअस. हो की नाही. म्हणजे हा जर तुम्ही घरी प्रयोग करून बघितला तर तुमच्या ही गंमत लक्षात येईल, आश्चर्य हे तुमच्या लक्षात येईल की आपण हीट तर देतोय, मग हीट जाते कुठे. हीट जर देतोय आणि टेम्परेचर जर वाढतच नाहीये, 0 डिग्री सेल्सिअसच दाखवत आहे, तर मग ही हीट जाते कुठे. तर ही हीट जी आहे, ही हीट हे जे मिक्सचर आहे हे मिक्सचर ॲब्झॉर्ब करतं. हीट ह्या मिक्सचरनी ॲब्झॉर्ब केल्यामुळे ती हीट काय होत नाहीये, प्रकट होत नाहीये, ती अप्रकट राहते. प्रकट होत नाही, अप्रकट राहते. आणि या अप्रकट हीटलाच लॅटेंट हीट म्हणतात. म्हणजे जर आपण एखाद्या मिक्सचरला जर आपण हीट दिली आणि जर त्या मिक्सचरचं टेम्परेचर वाढत नसेल तर ऑब्विसली ती जी हीट आहे ती हीट काय होतीये, ती हीट अप्रकट राहते आहे, ॲब्झॉर्ब केली जाते आणि त्या हीटला लॅटंट हीट असं म्हणतात. लॅटंट हीट म्हणजे काय, तर अप्रकट हीट, प्रकट न होणारी हीट, न जाणवणारी हीट. पण हे कधी घडतं, जेव्हा संपूर्ण आईसचं वॉटरमध्ये कन्व्हर्जन होत असतं तोपर्यंत टेम्परेचर रिमेन्स 0 डिग्री सेल्सिअस, कारण आईसचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस असतं. हां, मग बघा इथं तुम्हाला ग्राफ पण दाखवलेला आहे.
हे बघा इथं ए आणि बी, ए टू बी ही जी लाईन दाखवलेली आहे, इथं टेम्परेचर काय आहे, आपल्या वॉटरचं टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे टेम्परेचर वाढत नाहीये, 0 डिग्री सेल्सिअसच टेम्परेचर. हे टेम्परेचर बघा 0, 10, 20 इथे, पण हे टेम्परेचर मात्र काय राहिलंय 0 डिग्री सेल्सिअस. पहिले 4 मिनिट टेम्परेचर वाढलेलंच नाही, रिमेन कॉन्स्टंट. पण जेव्हा बघा दुसरं ऑब्झर्वेशन काय, आफ्टर कन्व्हर्जन ऑफ ऑल द आईस इन टू वॉटर द टेम्परेचर ऑफ वॉटर स्टार्ट्स रायझिंग अँड रिचेस 100 डिग्री सेल्सिअस. जेव्हा या बीकरमधला संपूर्ण आईस हा वॉटरमध्ये कन्वर्ट होतो, म्हणजे आता या बीकरमध्ये एक पण आईसचा क्यूब राहिलेला नाहीये, सगळेच्या सगळे आईसचे काय झाले, वॉटर झाले. मग त्या क्षणापासून ह्या वॉटरचं जे टेम्परेचर आहे ते 0 डिग्री पासून काय व्हायला लागतं, इन्क्रीज व्हायला लागतं, राईज व्हायला लागतं. हे काय दिसतंय तुम्हाला, इथून बी ते सी पर्यंत आपल्याला हे टेम्परेचर वाढताना दिसतंय. हे टेम्परेचर बघा, हे टेम्परेचर जे आहे हे इथे ते टेम्परेचर दिसलंय आणि हे टेम्परेचर आपल्याला वाढताना दिसतंय. म्हणजे जोपर्यंत संपूर्ण आईस वॉटरमध्ये कन्वर्ट होत नव्हता तोपर्यंत त्याचं टेम्परेचर रिमेन्स 0 डिग्री सेल्सिअस. अँड आफ्टर कन्वर्जन ऑफ ऑल द आईस into the water, the temperature of the water start rising and reaches 100 डिग्री सेल्सिअस. आणि कुठपर्यंत पोहोचतं ते 100 डिग्री सेल्सिअस. तुम्हाला माहिती आहे की जर आपण वॉटरला हीट द्यायला लागली तर ते वॉटर 100 डिग्री सेल्सिअसला उकळायला लागतं, बॉईल व्हायला लागतं, आणि मग ते पूर्ण वॉटर, यातलं पूर्ण वॉटर 100 डिग्री सेल्सिअसला येतं आणि मग पुन्हा काय होते, पुन्हा गंमत होते. इथे एकदा काय झालेलं आहे, गंमत झालेली आहे, 0 डिग्री सेल्सिअसच टेम्परेचर दाखवतोय, हीट देतोय पण टेम्परेचर वाढत नाही, हीट देतोय पण टेम्परेचर वाढत नाही. त्यालाच आपण लॅटंट हीट म्हटलेलं आहे. पण जेव्हा पूर्ण वॉटर झालंय तर वॉटरला मात्र हीट दिल्यानंतर त्याचं टेम्परेचर वाढायला लागलेलं आहे, म्हणजे हीट दिसायला लागलेली आहे. इथं हीट आपल्याला दिसायला लागलेली आहे. पण ज्या क्षणाला टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस होतं तेव्हा मात्र पुन्हा काय व्हायला लागतं, तर ह्या बीकरमध्ये जे वॉटर आहे त्या वॉटरला उकळी यायला लागते आणि उकळी येत असताना ते वॉटर व्हेपरच्या मार्गाने बाहेर निघून जातं. ते पाणी उकळायला लागतं आणि त्याचा वाफ व्हायला लागते, व्हेपर व्हायला लागतं आणि सगळं पाणी काय व्हायला लागतं, बाहेर निघून जायला लागतं. आणि जोपर्यंत ह्या बीकरमधल्या संपूर्ण वॉटरचं व्हेपरमध्ये कन्व्हर्जन होत नाही तोपर्यंत द टेम्परेचर ऑफ द वॉटर रिमेन कॉन्स्टंट 100 डिग्री सेल्सिअस. पुन्हा त्या वॉटरचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस रिमेन राहतं, कॉन्स्टंट राहतं, बदलत नाही. म्हणजे बघा, पहिल्यांदा बर्फ पूर्णपणे, आईस कम्प्लिटली वॉटरमध्ये कन्वर्ट होत नाही तोपर्यंत टेम्परेचर काय राहिलं, रिमेन कॉन्स्टंट ॲट 0 डिग्री सेल्सिअस. आणि नंतर मग वॉटरचं व्हेपर व्हायला लागल्यानंतर वॉटरचं टेम्परेचर राईज व्हायला लागलं. 100 डिग्री सेल्सिअस जेव्हा टेम्परेचर झालं या वॉटरचं तेव्हा पूर्णपणे संपूर्ण वॉटरचं व्हेपरमध्ये रूपांतर होईपर्यंत त्याचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअसच राहतं, वाढत नाही. ते 100 डिग्रीला ते थांबतं आणि 100 डिग्री सेल्सिअसच टेम्परेचर आपल्याला हे थर्मोमीटर दाखवायला लागतं. आणि मग बघा, विचार करा, आपण पाण्याला उष्णता देतोय, हीट देतोय, टेम्परेचर मात्र 100च्या वर जातच नाहीये. उकळतंय पाणी, पण टेम्परेचर 100च्या वर जात नाहीये. मग कुठे गेली ती हीट दिसत नाहीये. ही जी हीट आहे ती प्रकट होत नाहीये. मग त्या हीटला म्हणतात अप्रकट हीट, म्हणजेच लॅटेंट हीट म्हणतात. मग जर आपण म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, आपण हा छोटासा जो प्रॅक्टिकल केलेला आहे त्या प्रॅक्टिकलमध्ये आपण इफ फ्यू पीसेस ऑफ आईस क्यूब्स टेकन इन ग्लास बीकर अँड गिव्हन हीट इट्स टेम्परेचर इज रेकॉर्डेड एव्हरी मिनिट. देन ऑब्झर्वेशन्स आर, फर्स्ट ऑब्झर्वेशन, द टेम्परेचर ऑफ द मिक्सचर रिमेन्स 0 डिग्री सेल्सिअस टिल द आईस मेल्ट्स कम्प्लिटली. टेम्परेचर हे 0 डिग्री सेल्सिअसच दाखवतं जोपर्यंत आईस कम्प्लिटली वॉटरमध्ये कन्वर्ट होत नाही. सेकंड ऑब्झर्वेशन, आफ्टर कन्व्हर्जन ऑफ ऑल द आईस इन टू वॉटर द टेम्परेचर ऑफ वॉटर स्टार्ट्स रायझिंग अँड रिचेस 100 डिग्री सेल्सिअस. जेव्हा यातलं संपूर्ण आईस वॉटरमध्ये कन्वर्ट होतं तेव्हा याचं टेम्परेचर वाढायला लागतं, राईज व्हायला लागतं आणि ते कुठे जातं, कुठपर्यंत पोहोचतं, 100 डिग्री सेल्सिअसला पोहोचतं. तिसरं ऑब्झर्वेशन आहे, द टेम्परेचर ऑफ द वॉटर रिमेन कॉन्स्टंट 100 डिग्री सेल्सिअस टिल ऑल वॉटर कन्वर्ट्स इन टू स्टीम.
पुन्हा हे जे टेम्परेचर आहे ते 100 डिग्री सेल्सिअसच राहतं जोपर्यंत हे वॉटर कम्प्लिटली व्हेपरमध्ये कन्वर्ट होत नाही. म्हणजे ह्या प्रॅक्टिकलमध्ये तुमच्या असं लक्षात येईल की जे टेम्परेचर आहे ते 2 वेळा कॉन्स्टंट राहिलेलं आहे. ते टेम्परेचर वाढताना दिसत नाहीये. इथे पण टेम्परेचर वाढत नाहीये, इथे पण टेम्परेचर वाढत नाही. टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट. पण जरी आपण हीट देतोय तरी सुद्धा टेम्परेचर वाढत नाहीये. मग जर आपण हीट देत आहोत आणि टेम्परेचर वाढत नाही आहे तर मग ही हीट जाते कुठे? तर ही हीट जी आहे ही हीट ते जे त्यातलं जे मटेरियल आहे म्हणजे आईस असेल किंवा वॉटर असेल हे काय करत असतं? त्या हीटला ॲब्झॉर्ब करत असतं आणि ह्या हीटला मग काय म्हणतात? लॅटेंट हीट असं म्हणतात. तर हे आहे लॅटेंट हीट. तर इथे आपल्याला 2 वेळा लॅटेंट हीट दिसले. एक तर इथं जेव्हा आईसचं वॉटरमध्ये कन्व्हर्जन होत असतानाची पहिली 0 डिग्री सेल्सिअसचं लॅटेंट हीट आणि नंतर वॉटरचं कम्प्लिटली व्हेपरमध्ये बॉइलिंग वॉटरचं कम्प्लिटली व्हेपरमध्ये कन्व्हर्जन होत असतं तेव्हा परत टेम्परेचर रिमेन्स राहतं तेव्हाची लॅटेंट हीट. अशा 2 लॅटेंट हीट इथे आपल्याला दिसतात आणि ह्या 2 लॅटेंट हीट ज्या आहेत त्यांना म्हणतात द स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि द स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन. आता स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणजे काय? तर जेव्हा आईस हा कम्प्लिटली वॉटरमध्ये जेव्हा कन्वर्ट होत असतो तेव्हाची जी लॅटेंट हीट असते तेव्हा त्या लॅटेंट हीटला तर स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणतात. आणि जेव्हा बॉइलिंग वॉटर कम्प्लिटली व्हेपरमध्ये कन्वर्ट होत असतं तेव्हा जे टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं तेव्हाची जी लॅटेंट हीट असते त्या लॅटेंट हीटला म्हणतात द स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन. आता आपण याचं डेफिनेशन बघूया. आपण कन्सेप्ट तर बघितलेली आहे, तुमच्या कन्सेप्ट लक्षात आलेली असेलच. आता आपण याच्या डेफिनेशन बघूया. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्झॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ अ सॉलिड टू कन्वर्ट इन टू लिक्विड फेज इज कॉल्ड द स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ द फ्युजन. बघा म्हणजे हीट एनर्जी जी आहे ती कॉन्स्टंट टेम्परेचरला सॉलिड काय करत असतो? ॲब्झॉर्ब. सॉलिड म्हणजे आईस ॲब्झॉर्ब करत असतो. ज्या वेळेस तो सॉलिड लिक्विडमध्ये कन्वर्ट होत असतो त्या हीटला म्हणतात is called the specific latent heat of fusion. The amount of heat energy absorbed at constant temperature by unit mass of solid to convert into liquid phase is called the specific latent heat of fusion. म्हणजे सॉलिडकडून लिक्विडमध्ये कन्वर्ट होत असताना जी अमाऊंट ऑफ हीट एनर्जी त्या सॉलिडकडनं ॲब्झॉर्ब झालेली असते त्या एनर्जीला त्या काय म्हणतात? त्या हीटला स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन असं म्हणतात. अगदी ह्याच प्रकारे फक्त इथे शब्द बदलले बघा. सॉलिडच्या ऐवजी लिक्विडच्या ऐवजी गॅसियस आणि फ्युजनच्या ऐवजी वेपरायझेशन. सेम डेफिनेशन आहे, फक्त इथं स्टेट बदलली. सॉलिड टू लिक्विड आहे आणि इथे लिक्विड टू गॅसियस आहे. ही जी फेज आहे ती कुठे आहे? इथे आहे 0 डिग्री सेल्सिअस. आणि इथे बघा आता द स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. The amount of heat energy absorbed at constant temperature by unit mass of a liquid to convert into gaseous phase is called the specific latent heat of vaporization. म्हणजे amount of heat energy जी आहे म्हणजे जी हीट एनर्जी ॲब्झॉर्ब केली जाते कॉन्स्टंट टेम्परेचरला लिक्विडकडून ॲब्झॉर्ब केली जाते जेव्हा लिक्विड कम्प्लिटली गॅसियस फेजमध्ये कन्वर्ट होत असताना जी हीट एनर्जी ॲब्झॉर्ब केली जाते त्या हीट एनर्जीला म्हणतात स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन. तर तुम्हाला लॅटेंट हीट म्हणजे काय समजलं तर त्याचा मराठीतून अर्थ अप्रकट उष्मा, अप्रकट हीट. अप्रकट म्हणजे जी दिसत नाही, जी आपल्याला थर्मोमीटरमध्ये वाढताना दिसत नाही, परंतु त्यात आपण देत असतो हीट तर देतोय, मग ती जाते कुठे? तर ती हीट जी आहे ती ॲब्झॉर्ब केली जाते. बर्फातून लिक्विडमध्ये जाताना सॉलिड त्याला ॲब्झॉर्ब करतं आणि बॉइलिंग वॉटरमधून जेव्हा ती व्हेपरमध्ये जाते तेव्हा हा बॉइलिंग वॉटर त्या हीटला ॲब्झॉर्ब करत असतो आणि ही ॲब्झॉर्ब होणारी जी हीट आहे तिलाच लॅटेंट हीट असं म्हणतात. तर तुम्हाला हे प्रॅक्टिकल पण समजलं असेल आणि ही कन्सेप्ट पण समजली असेल. तर इथे बघा छोटे 2 प्रश्न विचारलेले आहेत, डायग्राम दिलेली आणि ह्या डायग्रामवर छोटे 2 प्रश्न विचारलेले आहेत. व्हॉट इज द टेम्परेचर ॲट A to B, B to C अँड C to D? हा पहिला प्रश्न आहे. A to B टेम्परेचर काय आहे? 0 डिग्री सेल्सिअस, हो की नाही? आणि B to Cचं टेम्परेचर काय आहे? टेम्परेचर रायझिंग 0 to 100 डिग्री सेल्सिअस.
आणि C2Dचं टेम्परेचर काय आहे, टेम्परेचर ॲट पॉईंट C2D इज 100 डिग्री सेल्सिअस. हे याचे आन्सर्स आहेत, ते इथं लिहिलेले आहेत. दुसरा प्रश्न विचारला, लाईट द फेजेस ऑफ द वॉटर ॲट इच स्टेज. इथं ह्या स्टेजला आणि ह्या स्टेजला काय फेज आहे, स्टेज आहे, तर ही स्टेज आहे सॉलिड स्टेज, ही स्टेज आहे लिक्विड स्टेज, आणि ही कोणती स्टेज आहे, ही स्टेज आहे बॉइलिंग वॉटरची स्टेज प्लस वेपर, बॉइलिंग वॉटर प्लस वेपर ही, आणि ही स्टेज आहे सॉलिड प्लस लिक्विड, म्हणजे इथे मिक्सचर आहे सॉलिड प्लस लिक्विडचं, हे कम्प्लिटली लिक्विड आहे, आणि हे बॉइलिंग वॉटर प्लस वेपर अशी ही स्टेज आहे. त्याचं आन्सर मी इथं लिहिलेलं आहे. तर तुम्हाला ही लॅटंट हीट ही कन्सेप्ट समजली असेल. आता आपण पुढची कन्सेप्ट रिग्युलेशन म्हणजे काय बघूया. बघा आता रिग्युलेशन म्हणजे काय. आता तुम्ही बघा घरी कधीतरी उन्हाळ्यामध्ये आपण बर्फ फ्रीजमधनं बर्फाचे क्यूब्स काढतो, आणि बघा तुम्ही गंमत करून बघा, ते 2 बर्फाचे क्यूब जे आहेत ना, ते हातावर असे 2 बर्फाचे क्यूब हातावर घ्यायचे आणि असे प्रेस करायचे. जोरात प्रेस केल्यानंतर थोड्या वेळानंतर तुम्ही जर हात काढला तर तुमच्या लक्षात येईल की त्या 2 बर्फाच्या क्यूबचा 1 क्यूब झालेला आहे. किंवा बर्फाचा गोळा तुम्ही कधीतरी खाल्ला असेल तर तो बर्फाचा गोळा बनवणारा माणूस बर्फ किसतो, आणि तो काय करतो, त्या किसलेल्या सगळे तुकडे जे बर्फ आहे तो एका काडीवरती तो दाबतो, आणि मग थोड्या वेळाने ते बर्फाचा संपूर्ण जो किस आहे तो काय होतो, कम्प्लिटली त्या काडीला असा गोळा होतो, चिकटून बसतो. तर कसं काय होतं असं, म्हणजे 2 तुकडे एकत्र चिकटतात कसे, आपण तिथं आपण काही फेमिकॉल वगैरे लावत नाही, मग हे 2 बर्फाचे तुकडे कसे चिकटतात. किंवा इथं बघा, हे इथं एक प्रॅक्टिकल दिलंय, हा एक आईस स्लॅब आहे, म्हणजे बर्फाची लादी तुम्ही बघितली असेल, बर्फाची ही लादी आहे एक, आणि ही एका टेबलवर ठेवलेली आहे. आणि आता ही बर्फाची लादी किती कडक असते तुम्हाला माहिती आहे, जड पण असते खूप ती. आणि एक वायर घेतलेली आपण ॲल्युमिनियमची अशी किंवा लोखंडाची कुठली पण एक आपण वायर घ्यायची, तार घ्यायची, वायर म्हणजे एक तार घ्यायची, त्या तारला 2 आपण जड वजनं लावायची, आणि ही तार ह्या बर्फाच्या लादीवरती ठेवायची. तर तुमच्या लक्षात येईल की ही तार काय करते, ह्या बर्फाच्या लादीला इथं अशी तोडत जाते आणि खाली सरकत जाते. आता खरं तर या तारेने जर या बर्फाच्या लादीला कट केलेलं आहे तर आपल्याला हे 2 बर्फाच्या लादीचे 2 तुकडे सेपरेट दिसले पाहिजे, पण तसं नाही होत. ही तार त्या बर्फातून खाली जात राहते, ती पूर्ण खाली जाते, परंतु हे 2 जे बर्फाच्या लादीचे जे 2 तुकडे होत असतात ते तुकडे न होता ते परत आपल्याला सलग असा बर्फाचा आईस स्लॅब दिसायला लागतो. तर हे एक्झाम्पल किंवा 2 तुकडे एकत्र करण्याचं एक्झाम्पल किंवा बर्फाच्या गोळ्याचं एक्झाम्पल, याला रिग्युलेशन म्हणतात. तर रिग्युलेशन म्हणजे काय, if 2 small pieces of ice are taken and pressed against each other for a while, they stick to each other. This phenomenon is called as reglation. जर 2 बर्फाचे छोटे छोटे तुकडे आपण एकमेकांवर प्रेस केले आणि सोडून दिले काही वेळानंतर, दे स्टिक टू इच अदर, ते एकमेकांना चिकटतात, आणि ह्या फिनॉमेननला म्हणजे ह्या घटनेला रिग्युलेशन म्हणतात. फिनॉमेनन म्हणजे घटना, ह्या घटनेला रिग्युलेशन म्हणतात. आता रिग्युलेशन बघा, इथे तुम्हाला क्वेश्चन दिलाय, टेक 2 pieces of ice and press them against each other, they stick to each other, why name the process only. तर त्या प्रोसेसचं नाव आपण लिहिलंय रिग्युलेशन, याचं उत्तर इथं लिहिलंय. आता रिग्युलेशन आन्सर बघा. आता हे रिग्युलेशन म्हणजे काय, तर नेमकं काय होतं बघा या रिग्युलेशनमध्ये, असं का होतं, म्हणजे बर्फाची तार इथून खाली गेल्यानंतर सुद्धा हे बर्फ एकमेकांना चिकटलेला का असतो. 2 तुकडे आपण एकमेकांवर दाबले, प्रेस केले तर ते का चिकटतात एकमेकांना, तर त्याचं रिझन बघा. रिग्युलेशन द फिनॉमेनॉन इन विच द आईस कन्वर्ट टू लिक्विड ड्यू टू अप्लाइड प्रेशर अँड देन रिकन्वर्ट टू आईस once the pressure is removed is called regulation. म्हणजे जर 2 इन विच आईस कन्वर्ट टू लिक्विड ड्यू टू अप्लाइड प्रेशर, म्हणजे बघा जर समजा आपण एखाद्या आईसवरती बर्फावरती जर प्रेशर दिलं तर त्या प्रेशरमुळे काय होतं, त्या प्रेशरमुळे आईसचं कशामध्ये कोणत्या स्टेजमध्ये कन्व्हर्जन होतं, तर वॉटरचं. आईस कन्वर्ट टू लिक्विड, आईस कन्वर्ट टू लिक्विड ड्यू टू प्रेशर. आपल्याला माहिती आहे की हीट दिल्यामुळे स्टेज बदलते, सॉलिड टू लिक्विड होतं हे आपल्याला माहिती आहे, पण अजून एक लक्षात ठेवा, प्रेशरमुळे सुद्धा स्टेज बदलते. म्हणजे जर आपण एखाद्या सॉलिडवर दाब दिला, म्हणजे बर्फावर जर दाब दिला तर त्या दाबामुळे, त्या प्रेशरमुळे त्या लिक्विडचं स्टेज काय होतं, बदलतं, आणि ते इट इज कन्वर्ट इन टू वॉटर. तर हे लक्षात ठेवा, प्रेशरमुळे लिक्विड ड्यू टू अप्लाइड प्रेशर म्हणजे आईस
convert to liquid due to applied pressure and then reconvert to ice once the pressure is removed. आणि म्हणजे समजा जर दोन आपण बर्फाचे तुकडे घेतले, एकमेकांवर प्रेस केले, तर प्रेस केल्यामुळे काय होतं, तर त्या बर्फावरती प्रेशरमुळे त्या बर्फाचं आईसचं सॉलिडचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होतं आणि ते बर्फ काय होता, बर्फाचा जो सरफेस असतो तो वॉटरमध्ये कन्वर्ट होतो आणि आपण प्रेशर काढून घेतलं. प्रेशर काढून घेतल्यानंतर पुन्हा सरफेसवरचं जे वॉटर असतं त्या वॉटरवरचं प्रेशर गेल्यामुळे वॉटर पुन्हा काय होतं, अगेन कन्वर्ट इनटू आईस. वॉटरचं परत आईसमध्ये कन्व्हर्जन होतं. म्हणजेच प्रेशर दिला की आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होतं, प्रेशर काढून घेतला की वॉटरचं कन्व्हर्जन पुन्हा आईसमध्ये होतं. आणि ह्या गोष्टीमुळे काय होतं, झालेले तुकडे परत काय होतात, एकमेकांना चिकटतात. आता इथे पण तसंच होतं बघा. बिकॉज द मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस बिकम लोअर दॅन 0 डिग्री सेल्सिअस ड्यू टू प्रेशर. प्रेशरमुळे काय होतं की आईसचा जो मेल्टिंग पॉईंट आहे 0 डिग्री सेल्सिअस तो कमी होतो. प्रेशरमुळे आईसचा मेल्टिंग पॉईंट, वितळण्याचा पॉईंट 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी होतो आणि दिस मीन्स दॅट 0 डिग्री सेल्सिअस द आईस गेट्स कन्वर्ट इन टू वॉटर. आणि त्यामुळे काय होतं, 0°C 0 डिग्री सेल्सिअसलाच वॉटरचं कशामध्ये, आईसचं कन्व्हर्जन कशात होतं, वॉटरमध्ये होतं. ॲज सून ॲज द प्रेशर इज रिमूव्ह, जसं आपण प्रेशर काढून घेतलो, रिमूव्ह केलं म्हणजे प्रेशर काढून घेतो, द मेल्टिंग पॉईंट इज रिस्टोर टू 0 डिग्री सेल्सिअस. पुन्हा त्याचा मेल्टिंग पॉईंट काय होतो, 0 डिग्री सेल्सिअस होतो. आणि 0 डिग्री सेल्सिअस मेल्टिंग पॉईंट झाल्यामुळे वॉटर परत काय होतं, अँड देअरफॉर वॉटर गेट्स कन्व्हर्टेड इनटू आईस अगेन. म्हणजे असं होतं की आता इथे बघा, आपण ह्या बर्फावरती ही तार ठेवलेली आहे, त्याला वेट लावले, वेटमुळे काय होतं, इथं प्रेशर पडतो. आता इथे प्रेशर पडल्यामुळे हा जो याचा प्रेशर पडल्यामुळे ह्या आईसचं काय होतं, वॉटरमध्ये कन्व्हर्जन होतं. त्याचं 0 डिग्री सेल्सिअसला त्याचा मेल्टिंग पॉईंट कमी होतो आणि मग हा काय होतो, वॉटरमध्ये त्याचं आता वॉटरमध्ये कन्व्हर्जन झाल्यामुळे ही तार खाली सरकते. तार खाली सरकली की परत त्या वरच्या बर्फाचा प्रेशर निघून जातो. वरच्या बर्फाचा प्रेशर निघून गेला की पुन्हा प्रेशर रिमूव्ह झाल्यानंतर काय होतं, वॉटर गेट्स कन्व्हर्टेड इनटू आईस. परत वरचं वॉटर जे तयार झालेलं वॉटर ते परत आईसमध्ये कन्वर्ट होतं. पुन्हा ती तार खाली जाते आणि तार खाली गेली की पुन्हा वरचा जो वॉटर आहे त्या वॉटरचं परत आईसमध्ये कन्व्हर्जन होतं. म्हणजे जसं जसं प्रेशर पडेल तसं आईस वॉटरमध्ये कन्वर्ट होतं आणि तार खाली गेली, प्रेशर रिमूव्ह झालं की वरच्या वॉटरचं परत आईसमध्ये कन्व्हर्जन होतं. आणि म्हणून जरी ही मेटल वायर जशी खाली जाईल तशी वरचं जे वॉटर असतं ते वॉटर परत आईसमध्ये कन्वर्ट झाल्यामुळे ह्या बर्फाचा जो आईस स्लॅब जो आहे त्याचे 2 तुकडे होत नाही, तो सलग राहतो, पण तार मात्र ह्या आईसच्या स्लॅबमधनं खाली पूर्णपणे जाते. याला रेग्युलेशन असं म्हणतात. तर आज आपण ह्या 2 कन्सेप्ट बघितलेले आहेत. लॅटेंट हीट, त्याच्यामध्ये स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन, ह्या 2 बघितल्या आणि रेग्युलेशन बघितलं. तर ह्या 2 कन्सेप्टचा चांगला अभ्यास करा. मुलांनो, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं, जर आवडलं असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.